T20 वर्ल्ड कप 2026च्या मध्यातच टीम इंडियाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला। कारण भारताचा स्टार फिनिशर रिंकू सिंह अचानक वर्ल्ड कप सोडून मायदेशी परतला। पण टीम इंडिया संकटात असताना रिंकूने हा निर्णय का घेतला, काय आहे यामागचं नेमकं कारण पाहूयात या व्हिडिओमधून। रिंकूच्या या अचानक एक्झिट मागे कोणतंही क्रिकेटचं कारण नसून फॅमिली इमर्जन्सी आहे। बीसीसीआयच्या सूत्रांनुसार रिंकूचे वडील खानचंद्र सिंह यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांना यकृत कर्करोग म्हणजेच लिव्हर कॅन्सर असल्याचं निदान झालं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। ही बातमी मिळताच रिंकूने एका क्षणाचाही विचार न करता आपल्या वडिलांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी थेट अलीगढ गाठले। पण मित्रांनो, हा धक्का टीम इंडियासाठी दुहेरी आहे। कारण एकीकडे भारतीय संघ आधीच नेट रन रेटच्या पेचात अडकलेला असताना गुरुवारी होणारा झिम्बाब्वे विरुद्धचा सामना आपल्यासाठी करो या मरो असा आहे। सेमीफायनल गाठण्यासाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकणं गरजेचं आहे। पण आता रिंकूच्या अनुपस्थितीमुळे मधल्या फळीत मोठी पोकळी निर्माण झाली। खरं तर या वर्ल्ड कप मध्ये रिंकूचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला होता। 5 सामन्यात त्याने केवळ 24 धावा केल्या होत्या आणि मागील सामन्यात तर तो शून्यावर बाद झाला होता। पण आपल्याला माहिती आहे की रिंकू हा असा खेळाडू आहे जो एका ओव्हरमध्ये मॅच पलटण्याची ताकद ठेवतो। आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की रिंकूच्या जागी फिनिशरची भूमिका नक्की कोण बजावणार। रिंकू पुन्हा संघात कधी परतणार की त्याचा वर्ल्ड कपचा प्रवास इथेच संपणार आहे। कठीण काळात कुटुंब नेहमीच पहिल्या स्थानी असतं। आपण सर्वजण रिंकूच्या वडिलांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करूया। तुम्हाला काय वाटतं, रिंकूच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळायला हवी? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी TOD मराठीला फॉलो करायला विसरू नका।